नमस्कार सगळ्यांना. आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहे मुलांना, तर आम्ही सगळे आलो आहोत माझ्या माहेरी. चला तर मग आपण बनवूयात उन्हाळी वाळवणामधल्या खानदेशी बिबड्या. छानपैकी चूल वगैरे पेटून मस्तपैकी चुलीवरच्या बिबड्या तयार करून घेऊयात. त्यासाठी लागणार आहे आपल्याला शेव, तीळ, लाल तिखट, घरी कुटलेले आहे लाल तिखट, त्यानंतर जिरे. हे बघा अशा पद्धतीने सगळे, आणि मिक्सरमधून आपण लसूण जाड बारीक वाटून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आपण मीठ. मीठ चवीनुसार घेऊ शकतो, कमी जास्त करता येतं. छानपैकी चूल पेटवलेली आहे, मस्त छान पातेल्यामध्ये ठेवलेले आहे आपण, आणि त्यामध्ये गरम पाणी करायला टाकलेले आहेत. मस्तपैकी पाण्याला उकळी येऊ द्यायची. आणि अजून एक कारण आहे मी माहेरी येण्याचं, हे मी तुम्हाला सांगेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे बघा उकळी आलेली आहे मस्त. त्यामध्ये आपण हे सगळे साहित्य जे घेतले होते ना ते टाकून घेत आहे. एकच नंबर लागतात, आणि खानदेशी बिबडी ही खूप फेमस आयटम आहे, किंवा याला पापड वगैरे म्हणतात आपण. त्या पद्धतीने ते आपण करत आहोत. त्यामध्ये भिजवलेलं साबुदाणा पण टाकणार आहेत. हे बघा, आणि लसूण आपण जो जाड बारीक वाटून घेतला आहे तो टाकत आहे. हे बघा छानपैकी, आणि एकच नंबर टेस्टी लागतात ह्या. आणि शुगरवाल्या लोकांसाठी खायला पण खूप छान असतात, कारण की त्यामध्ये आपण टाकत आहे ज्वारीच्या त्या बिबड्या असतात. तीळ पण असते, तीळमुळे पण छान लागतं टेस्ट, आणि आपल्याला शरीराला कॅल्शियम मिळतं त्याच्यामधनं. त्यासाठी शुगर बीपीवाल्यांना ते खूप छान असते. आणि आपण आता याच्यात टाकत आहे गव्हाचा चीक. 3 दिवस गहू भिजून त्याचा आपण चीक काढून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. खूप छान हलवावं लागतं त्याला, जास्त नाही हलवलं तर त्याच्यात गाठी होऊ शकतात. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ज्वारी आहे त्याचं पीठ टाकलेलं आहे, कारण की ते 3 दिवस भिजवायची ज्वारी. 3 दिवस भिजवल्यानंतर वाळू घालायची आणि दळून आणायची, आणि मग ती रात्रीच्या आपण पाण्यामध्ये भिजवून घ्यायची, आणि सकाळी आपल्या बिबड्यासाठी रेडी असते आपली बिबड्यांसाठी ज्वारी. हे बघा अशा पद्धतीने छान घट्ट होतं सारण. आणि थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो, कारण जास्त पातळ पण नाही करायचे आपल्याला, आणि जास्त घट्ट पण नाही करायचे, पण सारखं हलवावं लागतं. हे बघा मी आता ट्राय करते आहे. तसं जमत नाही मला, पण थोडंफार करते मम्मी पप्पांना मदत, है ना. एकदम छान. आणि आपलं आता पीठ बऱ्यापैकी होत आलेलं आहे बिबड्यांसाठी तयार. तर बरेचसे जण बिबड्यांना खानदेशीमध्ये लोक थापून करतात, आम्ही पळीनी करणार आहेत त्याला, त्यामुळे ते सोपे जातात. आणि आपण इथे थोड्या सिटीमध्ये असल्यामुळे तर ते आपल्याला जमत नाही तेवढं थापण करण्यासाठी, त्यामुळे आपण याला पळीनीच टाकणार आहेत. छानपैकी आपले पीठ रेडी झालेले आहेत. आता आपण त्याला एका पातेल्यामध्ये किंवा एका छोट्याशा बकेटमध्ये स्टीलच्या काढून घ्यायचे, आणि मग टेरेसवर टाकायचे. हे बघा, आणि खायला पण खूप छान लागतात. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून कांदा कापून खाऊ शकतो. मस्त एक डिश आपली तयार असते खाण्यासाठी, आणि नाश्त्याला पण खूप छान असते. तर हे बघा अशा पद्धतीने आपण एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आपलं बिबडीचा घाटा. तर तो आपण घेऊन चाललो आहे वरती टेरेसवर टाकण्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने, आणि खूप ऊन आहेत त्यामुळे थोडे काळजीपूर्वकच आम्ही टाकले आहेत, पूर्ण व्यवस्थित पॅक होऊन. तर इथे मी आपली बिबडी तयार करत आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण करूयात. चला मग या खायला. खानदेशी बिबडी रेडी आहेत. चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग भेटू एक रेसिपीमध्ये पुढच्या. चलो बाय बाय.